श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा तुला खूप एकटं एकटं वाटतंय का? असं वाटतंय का की तू चारही बाजूने हरला आहेस? मन प्रचंड थकलं आहे, आता तुझं काहीच होऊ शकत नाही. तर बाळा उठ, जागा हो, जरा बघ. हा मंत्र मी तुला पाठवतोय. हा मंत्र तू संपूर्ण ऐक. तुझ्या मरगळलेल्या या मनाला उभारी येईल, तुझ्या मनाला बळ येईल, तुझ्या पंखांना शक्ती मिळेल आणि तू उंच आकाशात उडशील. बाळा, हे माझं तुला वचन आहे. कारण मंडळी, जेव्हा स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत असतात तेव्हा तुम्हाला कशाचीच भीती बाळगण्याची गरज नाही. तुम्हाला कधी कधी जीवनामध्ये इतके निराश वाटते की चारही बाजूने संकटे येतात. एका संकटातून आपण सुटलो नाही तर दुसरं संकट समोर उभंच असतं. परंतु मंडळी, ही जीवनाची रीतच आहे. कारण सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे अखंड चालू असते. परंतु एक वेळ अशी येते की माणूस पूर्णपणे थकून जातो आणि मग त्याला वाटतं की आता मला कोण साथ देईल. परंतु मंडळी, जेव्हा आपल्याला सगळ्यांची साथ आपली सुटते, आपल्याला कोणच साथ देत नाही, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सोबत उभे राहतात. गरज असते त्यांच्या मंत्र जपाची आणि पवित्र भक्तीची. जेव्हा पण तुम्ही त्यांचे मंत्र ऐकता तेव्हा तुमच्या मनाला एक नवीन पालवी फुटते. कारण मंत्रांमध्ये इतकी जागृत सकारात्मक शक्ती असते की जेव्हा आपण आपल्या ओठांवरती ते मंत्र बोलतो तेव्हा आपल्या पूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होत असतो आणि मग आपला जो ओरा असतो, जो आपल्या भोवती जे कवच असतं ते अतिशय घट्ट आणि सकारात्मक बनत असतं या मंत्रांमुळे. आणि मग ब्रह्मांडातील अशा काही चांगल्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात जेणेकरून आपल्याकडे प्रचंड पैसा येतो, धनसंपत्ती येते आणि आपण श्रीमंत बनतो. आपल्या मनाला उभारी येते, मन शांत होते, आनंदी होते आणि आपल्या काट्याकुट्याचा रस्ता एका सुंदर फुलांच्या गालिचांनी भरून जातो. मंडळी, हे खरंच आहे. जर तुम्हाला हे अनुभवायचं असेल तर तुम्ही मंत्र ऐकून तर पहा. हळूहळू तुमच्या जीवनामध्ये चमत्कार नाही झाला तर मग सांगा. मंडळी, समाजामध्ये 70% लोक आज एकाच प्रश्नाने ग्रासलेले आहेत आणि तो म्हणजे कर्ज. आणि ते जर कर्ज तुमच्या डोक्यावरचं वाढत चाललं असेल आणि तुम्हाला कुठलाही मार्ग दिसत नसेल तर मंडळी, हा मंत्र तुम्ही अवश्य पूर्ण ऐका. जर तुम्ही हा मंत्र संपूर्ण ऐकला तर तुम्हाला कळेल की तुमच्या समोर धन आगमनाची दालने हळूहळू खुली होत चालली आहेत. तुमच्याकडे धन येत आहे, टिकत आहे आणि वाढत आहे. आणि ह्या वृद्धी झालेल्या ज्या धनाचे तुम्ही त्या कर्जाचे फेडण्यासाठी त्याचा उपयोग केलेला आहे. हे सत्य आहे मंडळी. तुम्ही जर कर्जामध्ये डुंबलेले असाल, तुम्हाला कर्जातून बाहेर पडायचे असेल तर हा मंत्र तुम्ही नक्की ऐका. हा मंत्र फक्त कर्जच नाही तर तुमचे असाध्य आजारामधूनही सुटका करतो. तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा तयार करून तुमचे जे कामाच्या ठिकाणी शत्रू असतात त्यांच्या मनामध्येही सकारात्मक विचार येतात आणि आपले तिथली सर्व प्रश्न सुटून जातात. तुमचे प्रमोशन होते, तुम्हाला चांगली नोकरी मिळते, तुम्हाला वैवाहिक जीवन तुमचे चांगले जाते, तुम्हाला चांगला पार्टनर मिळतो. अनेक गोष्टी या मंत्राने तुम्हाला साध्य करता येतात. मंडळी, मंत्रात इतकी शक्ती असते की तुम्ही याचे एकच उदाहरण घेऊ शकता की पूर्वीचे ऋषीमुनी या मंत्राद्वारे आपली भली इच्छा ह्या पूर्ण करत होते. देवांना सुद्धा ते प्रसन्न करून आपले वर प्राप्त करून घेत होते. आणि मग पहा, मंत्रात किती जादू असते. कारण जे नास्तिक असतात, ज्यांना हे सगळं पटत नाही, ते म्हणतात की मंत्रांनी कुठे काय होते का? तर होते. तुम्ही एकदा करून तर पहा. सकारात्मक ऊर्जा जागृत होते. तुमच्या शरीरात, मनात अनेक नवीन ज्या संकल्पना आहेत त्या येतात आणि त्यातून तुमची प्रगती नक्कीच होते. जर मंडळी याच्यावर तुमचा विश्वास बसत असेल, हे तुम्ही मान्य करत असाल तर होय स्वामी अशी स्वीकृती द्या आणि हा मंत्र संपूर्ण ऐकून तर बघा. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे
हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः।